नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या असून प्रभाग क्रमांक 13चे अपक्ष उमेदवार रमेश दशरथराव घनगाव हे निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि ते जनसेवक असून रुग्णसेवकसुद्धा आहेत. गेल्या 20-25 वर्षापासून ते रुग्णांची सेवा करून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि अनेकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारे तरुण नेतृत्व प्रभाग 13मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. आपल्यासोबत रमेश घनगाव आहेत आणि आज 7 जानेवारी 2025 येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना त्या दिवशी मतदान करायचं आहे. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की प्रभाग 13मध्ये आपण निवडणुकीमध्ये उभे आहात. कशा पद्धतीनं आपण सामोरे जाणार आहात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सर्वप्रथम मी तुमचा खूप खूप आभारी आहे की आपण माझी आज आमच्या वार्ड क्रमांक 13मध्ये पैशाचा एक महापूर आलेला आहे खूप मोठा आणि ह्या महापुराला सामोरे जात मी जनसेवक रमेश घनगाव या वार्डाचं नक्कीच भवितव्य बदलण्यासाठी निवडणुकीला उभा राहिलेला आहे. आणि माझ्यासमोर आव्हान कोण्या पक्षाचे नसून तर फक्त पैशाचे आहे. पैसा म्हणजे आज आमच्या वार्डामध्ये करोडपती लोक उभे आहेत आणि या करोडपती लोकांसमोर मी एक उभा आहे त्यांना टक्कर देण्यासाठी. गरीब उमेदवार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या वार्डामध्ये जे आज उमेदवार उभे आहेत टोटल संख्या आहे 35 मधल्या उमेदवारांनी एकदा तरी म्हणून दाखवावं की आम्ही हे कामं केलेले. हे सगळे आश्वासनाच्या जीवावर आलेले आहेत व आश्वासनाच्या जीवावर उभे राहिलेले आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे पैसा माकूळ झाला आहे. 50 आणि 60 लाख रुपये खर्चत आहेत. हे आज विचार करायची गोष्ट आहे. एका नगरसेवकाला 25,000 रुपये पगार आहे आणि हे खर्च किती करायले तर 60 लाख आणि 5 वर्षाचे 25,000 धरलं तर फक्त 15 लाख रुपये होतात. आणि हे 5 वर्ष ह्यांच्या हातात ती नगरसेवकाचं पद जाण्यासाठी 60 लाख रुपये खर्च करत आहेत. थोडा विचार करायची जनतेनं हा विचार करण्यात यावा. कारण की जो पैसा खर्च करायला आहे तो त्याला निवडून यायचं कशासाठी? स्वतःची गुत्तेदारी टिकवण्यासाठी, स्वतःचं जे काही भांडवल जमा केले त्याच्यासाठी व स्वतः चांगल्या खुर्चीवर जाऊन बसण्यासाठी, जनतेसाठी हे उभे नाहीत. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, आपण सुज्ञात आहात, सगळे आहात, आपल्याला सर्व काही कळत आहे. तरी या वार्डाचा विकास करण्यासाठी एक मत मागत आहे. मी अपक्ष उमेदवार रमेश घनगाव AC पुरुषमध्ये उभा आहे. मी सर्वांना विनंती करत आहे की एक मतदान आपण अमूल्य मतदान वाया न जाता माझ्यासारख्या एक समाजसेवकला व जनसेवकला तुमच्यामध्ये अहोरात्र राहणारा, तुमच्यासाठी अहोरात्र झटणारा मी आहे व तुमच्यासोबत सदैव राहील. निवडणूक झाल्यानंतरही राहील आणि निवडणूक अगोदरही होतो आणि काम करत आलो आहे, काम करत राहील. जय भीम. आणि माझी निवडणूक निशाणी आहे हेलिकॉप्टरील समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. जय भीम. जनतेची सेवा करण्यासाठी जनसेवक रमेश घनगाव हे सदैव तत्पर असतात. सध्या ते अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 13मध्ये निवडणूक लढवत आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक गरीब होतकरू उमेदवार या प्रभागामध्ये उभा राहिलेला आहे. या प्रभागामध्ये अनेक बलाढ्य उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर एक गरीब तरुण विद्यार्थी जनसेवक रमेश घनगाव हे अपक्ष उमेदवार म्हणून या प्रभागात आहेत. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.